पुण्यातील नामांकित बुधवार पेठमध्ये अचानक पोलिसांनी बुधवारी कोम्बिंग ऑपरेशन करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या बिल्डिंगवर छापा टाकायला सुरुवात केली, कारण की पोलिसांना काही गुप्त माहिती त्या ठिकाणी मिळाली होती. जेव्हा पोलिसांनी एका बिल्डिंगवर छापा टाकला, त्या छाप्यामध्ये 6 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा पोलिसांना समजलं होतं एक धक्कादायक प्रकरण आणि धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. पुण्यातील बुधवार पेठमध्ये बुधवारी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करायला सुरुवात केली होती, कारण की पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की या ठिकाणी अवैधरित्या काहीतरी कारनामा सुरू आहे आणि या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या अवैधरित्या भारतात आलेल्या आहेत. विदेशी महिला या ठिकाणी थांबलेल्या आहेत. अशी जेव्हा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी बुधवार पेठमधल्या सागर बिल्डिंगवर छापा टाकायला सुरुवात केली. जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा त्या ठिकाणी समजलं की 6 बांगलादेशी महिला तरुणी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करत आहेत आणि त्या अवैधरित्या भारतात आलेल्या आहेत. आता त्यांच्याकडे कुठलीही भारतीय कागदपत्र न सापडल्यामुळं पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची चौकशी केलेली आहे. जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा समजलं की त्या महिलांना बांगलादेशमधून या ठिकाणी कसं आणलं होतं, त्यांना काय सांगितलं होतं, हे जेव्हा विचारलं तेव्हा समजलं की त्या महिलांना सांगितलं की आम्ही तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये कामाला लावू, आम्ही तुम्हाला शिवणकामाचं त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊ, शिवणकाम देऊ, नाहीतर मग कुठलं तरी घरगुती काम देऊ. अशा पद्धतीनं कामाचं आश्वासन देऊन त्यांना बांगलादेशमधून थेट पुण्यामध्ये आणलं आणि पुण्यामध्ये आणल्यानंतर थेट बुधवार पेठमध्ये आणून सोडलं. आता त्या ठिकाणी आणून सोडल्यानंतर या ठिकाणी तो जो व्यवसाय त्या महिला करत होत्या त्या त्यांच्या मर्जीनं स्वमर्जीनं करत होत्या, कारण की सुरुवातीला त्यांनी यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण मात्र एकदा त्यांना ही सवय लागल्यानंतर त्यांनी स्वमर्जीनंच हे सगळं करायला सुरुवात केली, अशी देखील माहिती पोलिसांना मिळालेली आहे. पण मात्र त्यांना नेमका भारतात कोणी आणलं, कसं आणलं, कोणी मदत केली, या सगळ्या गोष्टींची चौकशी तपास पोलीस करणार आहे. पण मात्र सध्या कशा पद्धतीनं महिलांना, मुलींना, तरुणांना फसवलं जातंय, कशाचं नोकरीचं आश्वासन देऊन, लग्नाचं आश्वासन देऊन, पैशाचं आश्वासन देऊन, नाहीतर मग अशा पद्धतीनं कामधंद्याचं आश्वासन देऊन कशा पद्धतीनं बुधवार पेठमध्ये आणलं जातंय आणि कशा पद्धतीनं फसवलं जातंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने हा संपूर्ण प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.